वन लाईफ वन करिअर हे आता मिथ राहिलंय. गेले ते दिवस ज्यावेळी आपण म्हणतो की 21व्या वर्षापर्यंत तू ग्रॅज्युएट हो बाबा, मग LIC किंवा कुठेतरी बँकेमध्ये चिकट 60 वर्षापर्यंत नोकरी कर आणि मग पेन्शन घेऊन जग. हे दिवस गेले. आता अशा प्रकारच्या नोकऱ्या राहणार नाहीत, कारण अशा प्रकारच्या 30-40 वर्ष स्प्रेड होणाऱ्या नोकऱ्या नाहीत. तशा कंपन्या राहतील याची शाश्वती नाही. कंपन्या राहिल्या तर त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला येतील असे जॉब राहतील याची शाश्वती नाहीत. ते जॉब राहिले तर त्या जॉबला लागणारे स्किल्स तसे राहतील याची शाश्वती नाही. ते स्किल्स तसेच राहिले तर आपल्याला त्या स्किल्स सातत्याने चेंज होऊन ते आपण अवगत करू शकतो. अशा प्रकारची शाश्वती नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला एकाच लाईफमध्ये मल्टिपल करिअरसाठी तयार राहावं लागेल. याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या मुलांमध्ये अशा प्रकारच्या केपेबिलिटीज तयार करायला पाहिजे की आपण आता गीक इकॉनॉमीकडे चाललोय, जिथे एकाच वेळी तुम्ही मल्टिपल करिअर्स करू शकता. किंबहुना आता बरीच मुलं अशी दिसतात की ते एका वेळी एका दिवशी 2 वेगवेगळे करिअर करतात. सकाळी ते कोडर असतात, संध्याकाळी ते एखाद्या बँडमध्ये गिटारिस्ट असतात आणि दोन्ही करिअर व्यवस्थित पद्धतीने करतात. काही महिन्यांमध्ये ते एखादं काम करतात, दुसऱ्या 2 महिन्यांमध्ये वेगळं काम करतात. आणि अशा प्रकारे करिअर मॅनेज करता येणं ही आता एक खूप मोठी स्किल झालेली आहे. आणि दर 5 वर्षांनी तुम्ही उद्योजक असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल तर तुमचं करिअर बदलत जाणं आणि ते आपल्याला व्यवस्थितपणे बदलता येणं, अशा प्रकारे तुम्ही जर का करिअरची लॉन्जिटिव्हिटी वाढवण्याची कला मुलांमध्ये आत्ता तयार केलीत तर ते खऱ्या अर्थाने फ्युचरसाठी तयार होऊ शकतील.